नमस्कार मित्रांनो, HMT क्रिएटर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण भटकंती सह्याद्रीची ओवळा या टीम बरोबर अंकाई टंकाई या किल्ल्याची ट्रॅक पाहणार आहोत। त्याबरोबर त्या किल्ल्याची माहितीही घेणार आहोत। गाडीची पूजा करून झाली आणि आता ट्रॅकला निघत आहोत। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील ऐतिहासिक प्रसिद्ध हे जोड किल्ले आहे। अंकाई हे या किल्ल्याच्या पायथ्याशी गाव आहे। हे गाव मनमाड शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर मनमाड नगर रस्त्यावर आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव महादेव। अशा प्रकारे ट्रॅकला सुरुवात झाली। आमच्या संस्थेचे अध्यक्ष रवीश ठाकूर हे गाईचा आशीर्वाद घेत आहेत। अरे एक नंबर आहे या अंकाई टंकाई किल्ल्याचा इतिहास खूप जुना आहे। हे किल्ले 7 माला रांगेत आहेत आणि व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी बांधले गेले होते। यादवकालीन बांधकाम अंकाई किल्ल्याचे बांधकाम देवगिरीच्या यादवांनी केले होते। असे सांगितले जाते की हे किल्ले लष्करी आणि व्यापारी दृष्ट्या खूप महत्त्वाचे होते। काही किल्ल्याच्या सुरुवातीला ज्या जैन लेण्या आहेत त्या ठिकाणी पोहोचलोय। तर आता आपण पाहू शकता इथे जे लेण्यांचं कोरीव काम आहे ना ते सुरुवात केली होती, त्यांनी सुरुवात केली पण त्यांना आतला जो खडक आहे तो त्यांना पाहिजे तसा सापडला नाही, त्याच्यामुळे त्यांनी ना हे काम अर्धवट सोडलेलं आहे। इथे बघू शकता तुम्ही, इथे 4 खांब दिसतात आपल्याला। 4 खांबांच्या वर पण त्यांना कोरीव काम करायचं होतं, पण तो खडक त्या पद्धतीचा नसल्या कारणामुळे ना त्यांनी तो अर्धवट सोडून दिला। सुरुवात करून आपण थोड्याशा पायऱ्या चढून आलोय तर आपल्याला इथे लेण्यांचा समूह दिसते। इथे 2 लेण्या आहेत, ह्या यादव काळातील साधारणतः 1100-1200 वर्ष जुन्या काळातल्या लेण्या आहेत। तर त्या काळात जैन लोकांनी ह्या लेण्या बांधलेल्या आहेत, म्हणजे त्या घडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी। इथे त्यांनी तास म्हणजे जो कातळ आहे तो तासललाय आणि त्याच्यानंतर त्यांनी आतमध्ये 4 खांब आहेत, पण ते आतमध्ये परत त्यांना कोरीव काम करताना काहीतरी अडचण आली, त्याच्यामुळे हे काम अर्धवट सोडलंय। दोन्ही करता तुम्ही बघू शकता त्यांनी सुरुवात केलेली आहे पण मध्येच त्यांनी ते अर्धवट काम सोडून दिलंय। त्याच्यानंतर त्यांनी ना वर जाऊन तिथे पण कोरीव काम करून अशाच लेण्या बांधल्यात, पण तिथे पूर्ण लेण्या बांधल्या, तिथे 5 लेण्यांचा समूह आहे। तर आपण आता हे पाहिजे तर तुम्ही बघून घ्या हे कसं कोरीव काम केलेलं आहे ते, त्याच्यानंतर आपण वरच्या लेण्या बघायला जाऊया। मित्रांनो, गड किल्ले फक्त दगडाने बांधलेले नसतात तर ते इतिहासाचे साक्षीदार असतात। अंकाई टंकाई किल्ला एक विस्मयी कारक दुर्ग, 2 किल्ले 2 पर्वत पण आत्मा मात्र एकच। शौर्य आणि श्रद्धेचा गड चढताना वाटेत लागणाऱ्या गुफा, कोरलेल्या पायऱ्या आणि शांततेत वावरणारा निसर्ग मन मोहून टाकतो। तर मित्रांनो, आता आपण अंकाई देवीच्या मंदिरात जात आहोत अंकाई देवीचे दर्शन घेण्यासाठी। चला तर जाऊया। तर ही आहे अंकाई देवी आणि रवीश ठाकूर आईचे दर्शन घेत आहेत। सरांचा घ्या, सरांचा फोटो घ्या आधी, सरांचा फोटो। गौतम बुद्ध आणि महावीर, भगवान महावीर ती पण तोडले हो, ते पण तोडले। वारा जबरदस्त झाला। अरे वा, मी पण जातो मग। बस या 2 लेण्या आपण बघूया आणि मग होय, फक्त त्यांना ते अभ्यास करायसाठी महिना येतात ते कंटिन्यू ना। हो, असं कोणतेही तुम्ही जा तिथे लोणावळ्याला जा। तिकडेच राहायचं म्हणजे संसारापासून
तर मित्रांनो, माथ्यावर पोहोचल्यावर दिसेलच एक दिव्य शक्ती झलक, शिव मंदिर, तलाव आणि आजूबाजूचा 360चा दृश्य आणि त्याचप्रमाणे फोटो काढतो. उजव्या बाजूला अगस्त्य आश्रम, हनुमान मंदिर, अगस्त्य तलाव, आणखीन एक तलाव व राजवाडा आपण पाहणार आहोतच. आणि हो मित्रांनो, अंकाई किल्ला हा शिवलिंगासारखा दिसतो. या मोहिमेमध्ये आम्ही वॉकी टॉकीचा वापर केल्यामुळे आमच्या टीमचा कॉम्बिनेशन खूप चांगल्या प्रकारे होत होता. आता आम्ही इथे बसून महाराजांचा जयघोष करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव हर महादेव छत्रपती संभाजी महाराज की. तर आता आपण किल्ल्याच्या प्रथम प्रवेशद्वारापाशी पोहोचलेलो आहोत. तर आता आम्ही तिथे शिवगर्जना दिल्या सर्वांनी मिळून एकत्र, बॅनरवर फोटो पण काढला. तर आता किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजाकडे आम्ही कूच करतोय. हा पहा टेळणे बुरुज, ह्याच्यामध्ये उतरून आपले पहारेकरी मावळे खाली उतरून इथून बघायचे का शत्रू कुठे दिसतोय का, शत्रूचा काही थांगपत्ता लागतोय का, त्याच्याकरता हे बनवलेलं होतं. आणि ही बघा तटबंदी एकदम सुस्थितीमध्ये आहे. ह्या किल्ल्यावर थोडस संरक्षणाचं पण काम केलेलं दिसतंय, जतन केलेलं दिसतंय. ही पण लेणीच आहेत. त्याच्यामध्ये माझ्या मते पाण्याचे टाकं बनवलेले आहेत. हा, म्हणजे इथे सुद्धा त्यांनी प्रयत्न केलाय लेण्यांचं कोरीव काम करण्याचा. आता इथे सुद्धा आपल्याला लेण्यांचा समूह दिसतोय. हे मुघलांनी तोडण्याचं काम केलंय. मुघलांच्या नंतर इंग्रजांनी पण त्याच्यावर हल्ला केलाय. आणि हो, हे सभा मंडप आहे. हो, वटवाघोड आहे. पक्षी आहे. लक्ष्मीचं प्रतीक आहे. हा समोर बघा तो बालेकिल्ला दिसतोय. तर आपण आता हे 2 प्रवेशद्वार केलेले आहेत. आणि समोर दिसते तो टंकाई किल्ला. टंकाई किल्ला. तर टंकाई किल्ल्याचं महत्व असं होतं की टंकाई किल्ल्यावरूनच प्रवेशद्वार होतं मूळ अंकाई किल्ल्याला पूर्वी. मग तिथे मनमाड दरवाजा आहे. तर त्या मनमाड दरवाजातूनच पहिले इकडे येता होत होते. छान वातावरण ना सर, प्रसन्न. मजा आली. त्या छोट्या झोपायचं 1 किलोमीटर रेंजच्या एक अजून इकडे असेल ना. हा, किल्ल्याचा दुसरा प्रवेशद्वार. तिसऱ्या डोरच्या इथे थांबा, आम्ही पण पोहोचतोय. रवी, हा दुसरा दरवाजा ना. हो, आता हा अंकाई किल्ल्याचा दुसरा प्रवेशद्वार आहे. तर असे एकूण 7 प्रवेशद्वार आहेत अंकाई किल्ल्याला. चालेल, ठीक आहे. ते 7 प्रवेशद्वार का बनले, का इथे जवळपास 7 राजवटींनी राज्य केलंय. तर त्याच्यामध्ये पहिला यादवांचं म्हणजे मूळ हा जो किल्ला आहे अंकाई किल्ला यादवांनी बांधलेला होता. यादवांच्या नंतर मी अल्लाउद्दीन खिलजी त्याने आक्रमण केलेलं भारतावर. त्याने हा ताबीज केला. त्याच्यानंतर निजामशाहीकडे हा किल्ला गेला. निजामशाहीकडून मोगलांकडे सुद्धा गेला आणि मग मोगलांकडून मराठ्यांकडे आला. मग मराठ्यांच्या नंतर मग हा किल्ला परत इंग्रजांनी घेतला. तर असे जवळपास 7 राजवटी घडलेत. त्या दरम्यान आदिलशाही पण होती इथे. म्हणजे एकूण 7 राजवटींनी ह्याच्यावर राज्य केले. म्हणून असे प्रत्येक राजवटीचं एक ओळख म्हणून असे एक दरवाजे त्यांनी बनवले त्यांची ओळख म्हणून. पण आता ते दरवाजे त्यांचे कुठले, प्रत्येक राजवटीचे कुठले असे ओळखता येत नाही. पण एकूण 7 दरवाजे आहेत तिथे. एक असा तटबंदी करून विहिरीचं स्वरूप दिलेलं दिसतंय. पण ही विहीर बघितली तर विहिरीमध्ये आपण बघतो की लोकांनी पाण्याच्या बॉटल्स, प्लास्टिकच्या बॉटल्स टाकलेल्या दिसतात. पण असे म्हणजे गडांची दुरावस्था करायला नाही पाहिजे. म्हणजे असं कचरा आपण इथे करायला नाही पाहिजे. आपल्या पूर्वजांनी इतकी मेहनत करून हे गड किल्ले उभारले आहेत. तर असं घाण इथे नाही करायला पाहिजे. प्रत्येकाने गडावर यावं, गड पाहावा आणि आपल्याकडे जो काही कचरा असेल, प्लास्टिकचे बॉटल असतील, रॅपर्स असतील, ते सगळे आपल्या बरोबर एखादी बॅग आणावी आणि ते परत गडाखाली घेऊन न्यावं. लेणी समूह दिसतोय. ह्या बघा, हे जे लेणी समूह आहेत ना, हे हिंदू लेणी आहेत.
ह्याच्यामध्ये हे दोन दिसत आहेत एंट्रीला, ते द्वारपाल आहेत आणि आतमध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांची मूर्ती दिसते आपल्याला. कोरीव काम आहे ते मुघलांनी तोडलेलं दिसतंय. मुघलांचं आक्रमण झालं किल्ल्यावर आणि सगळ्या मूर्तीची विटंबना केली आणि पूर्ण तोडलेल्या आहेत मूर्ती. आणि या किल्ले आतमध्ये लेण्याचे आपल्याला वटवागळे दिसतात. बघा किती वटवागळे आहेत. वटवागळे आवाज नाही, रिपीट नाही, इको नाही. हो, गडाच्या तिसऱ्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलोय. ते हे तिसरं जे प्रवेशद्वार आहे ना, ते जरा वेगळ्या पद्धतीने दिसतंय. आपण पाहाल तर त्याचा एंट्रन्स जो आहे तो एकदम लहानच दिसतो, बाकीच्या दोन दरवाजांपेक्षा ना लहान आहे. आणि आतून त्याला असं चढणीचं स्वरूप आहे, गुफा टाईप. शत्रूने जर का चढाई केली हा, तर ते मोठ्या प्रमाणात जाऊ वा शकतात. वा वा वा, कसा आहे, एकदम अरुंद रस्ता बनवलाय वर चढण्यासाठी. तर तिसरा दरवाजा आपण सर केल्यानंतर लगेचच आपल्याला चौथा प्रवेशद्वार लागतो. चला, इथे आम्ही तर चौथ्या प्रवेशद्वाराच्या एकदम अरुंद पायऱ्या बनवलेल्या आहेत. अजून टॉपला पोहोचलो नाही आम्ही. जय शिवराय. म्हणजे शत्रूला रोखणं एकदम सोपं जाईल इकडून. अशा पद्धतीचे पायऱ्या बनवले. समोर बघ. तर आम्ही आता चौथ्या दरवाजापाशी पोहोचलो आहोत. टंकाई केली आपण सिक्स. तर इथूनच आपल्याला टंकाई किल्ला दिसतोय. खाली बोट. हा, तसं बरोबर. इथून ही तटबंदी आहे हा, बस. आणि इथून ह्या पायऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात टंकाई किल्ल्यावर. इथे आपण बघतोय प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आल्यानंतर दोन्ही बाजूला जी जागा आहे ना, ती तिथे आपले मावळे बसायचे. म्हणजे त्याला देवड्या म्हणून संबोधलं जातं. तिथे ते बसायचे आणि कोण येते कोण येत नाही त्याच्याकडे देखरेख करायची. त्यांच्या सुटला ना माहीत ग्रुप आहे ना तो. तर आता आपण 4 प्रवेशद्वार सर केलेत. आता गडाच्या 5व्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतोय. अशा एकूण आपल्याला 7 प्रवेशद्वार आहेत गडाला. तर गडाचा 5वा दरवाजा प्रवेशद्वार आपण सर केलाय आता. आणि प्रवेशद्वाराच्या समोरच मुंजू महाराजांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. सन 2000 साली त्याची स्थापना केली आणि ते ह्या प्रवेशद्वाराचे या अंकाई किल्ल्याचे रक्षक म्हणून उभे दिसतात आपल्याला. खेळणीसाठी केल्या फक्त. कुठून दिसतंय का कोण काय घेऊन चाललंय. आपण गडाच्या 6व्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलोय. तर आपला आता याच्यानंतर एक प्रवेशद्वार बाकी राहील, 7वा. तो झाला की मग आपण गडाच्या एकदम उंच भागावर पोहोचू. ओके. आणि 6वा प्रवेशद्वार पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर लगेचच हे गडाचं शेवटचं प्रवेशद्वार 7वा प्रवेशद्वार आहे. इथून आपण गडाच्या एकदम उंच भागी पोहोचलोय, बालेकिल्ल्यावर पोहोचलोय. आणि तिकडे असलेल्या वास्तूंचं आपण दर्शन घेऊया आता. हा ब्लॉग खूप मोठा झाल्या कारणाने इथेच हा ब्लॉग संपवत आहे. दुसऱ्या भागात खूप महत्त्वाची ठिकाणे, टंकाई किल्ला, गाणी, डान्स, गमती जमती व पोहण्याचा आनंद पाहायला मिळेल. तुम्हालाही खूप आनंद येईल. लवकरच दुसरा व्हिडिओ येईल. हा व्हिडिओ कसा होता आणि तुम्हाला आवडला असेल तर प्रतिक्रिया द्या. त्याचप्रमाणे या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबा. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.